आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये गरीब गरजू रुग्णांना माफक दरातील अत्याधुनिक रुग्णसेवा हे पुण्यकर्माचं सेवा कार्य आहे. अमितजी कोठारी जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांना माफक दरातील व अत्याधुनिक आरोग्य सेवेतून अतिशय पुण्यकर्माचं सेवा कार्य अविरत सुरू असून आजच्या या जनरल सर्जरी शिबिराच्या माध्यमातून आम्हा कोठारी परिवाराला ही रुग्णसेवा कार्याची संधी मिळतेय. हे आचार्यश्रींचे आशीर्वादच आहेत असं समजून हे कार्य असेच पुढे सुरू राहण्यासाठी यापुढेही आम्ही सर्वतोपरी अशा मानव सेवेच्या कार्यात कार्यरत राहू असे गौरवोद्गार श्रीरामपूरचे उद्योजक अमितजी कोठारी यांनी काढले. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित जनरल सर्जरी शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरासाठी रतिलालजी घेवरचंदजी कोठारी व परिवार श्रीरामपूर यांचं योगदान लाभलंय. या प्रसंगी रतिलालजी घेवरचंदजी कोठारी, अमित कोठारी, संजय लोढा, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लानी, डॉक्टर आशिष भंडारी, सुभाष मनोत, वसंत चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते. परम तीर्थंकर भगवान महावीर चरणीचे कोटीशय वंदन. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या चरणी कोटीशय वंदन. आज आपण 125व्या जयंतीनिमित्त एक छोटंसं शिबिर जैन फेडरेशन मार्फत व आनंद ऋषीजी हॉस्पिटल मार्फत घेण्यात येत आहे. त्यांचं दीप प्रज्वलन करण्याचं काम योगदान आज आम्हाला मिळालेलं आहे. याचं श्रेय आदरणीय बाबू शेठजी लोढा, आमचे काका संजीव काका यांना जात आहेत. असंच या हॉस्पिटल मार्फत गोरगरिबांची रुग्णाची सेवा घडली जावं. त्याचप्रमाणे आमचे स्वर्गीय दादाजी घेवरचंदजी पन्नालालजी कोठारी, स्वर्गीय अनिलचंदजी घेवरचंदजी कोठारी, आमचे प्रेरणास्थान रमेश भाऊ कोठारी, आमचे वडील रतिलालजी कोठारी यांच्या आशीर्वादानं आज हे कार्य करण्यास आम्हाला संधी मिळाली. मी या संयोजकांचं, जैन सोशल फेडरेशनचं आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना एक सूचना करत आहे. ज्याप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी हे रुग्णालय आहे, तसेच एक तालुकास्तरीय हॉस्पिटल निर्माण करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव आणि त्यांना भावी कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा. असं त्यांच्या हातून कार्य घडत जावं, रुग्णांची गोरगरिबांची सेवा घडत जावं हीच आज परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे शब्दांना विराम देऊन थांबतो. जय महावीर, जय आनंद. या शिबिराचे प्रायोजक रतिलालजी कोठारी, अमित कोठारी, श्रीरामपूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला डॉक्टर आशिष भंडारी यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं. आनंद ऋषी महाराज साहेबांच्या 125व्या पुण्य दिनानिमित्त आपण विविध आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे आणि या आरोग्य शिबिराच्या एक साखळी आहे. त्या साखळीमध्ये आज जनरल सर्जरी शिबिर जे डॉक्टर प्रवीण मुरुगो, डॉक्टर विवेक भापकर या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या जनरल सर्जरी शिबिरासाठी ज्यांचं आर्थिक सहाय्य लावलेलं आहे असे श्री रतिलालजी घेवरचंदजी कोठारी व कोठारी परिवार, त्याचप्रमाणे श्री अमितजी कोठारी श्रीरामपूर या मान्यवरांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. वसंत कटारिया यांनी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक मशिनरी व चांगल्या सेवा कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. आचार्य श्रींचे आशीर्वाद व प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सेवा कार्य सुरू असून दानशूर रतिलालजी कोठारी यांच्यासारखे अनेक दानशूरांच्या सातत्यानं मिळणाऱ्या योगदानातून हे सर्व कार्य बहरत आहे. गरजूंना अत्यल्प दरात रुग्णसेवा देणं शक्य होत आहे. त्याबद्दल सर्व योगदात्यांचे त्यांनी मनोभावे आभार मानले. दरवर्षी आपण 8 महिन्यात वर्षातून 2 वेळा असे काम करतो गरिबांची सेवा व्हावी म्हणून. जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण फ्री करण्याचा प्रयत्न करतो आणि बाकीचे काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे निम्मे किमतीत करणं. सर्जरी खूप अतिशय स्वस्त, म्हणजे बाहेर इमॅजिन करू शकतील एवढ्या किमतीमध्ये कमी किमतीत आपण हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स सर्जरी करतो. तर हे सगळं बेसिकली ह्या ज्या दानशूर व्यक्तीच्या सहकार्य आणि किंवा त्यांच्या दानशूरपणामुळे होतं. तसंच आज आपल्याला एक श्रीरामपूरचा मोठा परिवार लाभला आहे. तसेच रतिलालजी घेवरचंदजी कोठारी आणि परिवार आणि त्यांचे चिरंजीव अमितजी कोठारी यांचं देवावर इतकी श्रद्धा आहे आनंद ऋषी महाराजांवर. मागच्या वर्षी त्यांनी एक डायलिसिस मशीन दिलं. इतकं चांगलं काम करताय आपल्या दरवर्षी. ॲक्च्युली असे डोनर तर आपल्याला सदैव जिवंत ठेवतात किंवा ज्वलंत ठेवतात. हे आल्यामुळं एवढं काम करणं, जर प्रत्येक गोष्ट एवढी फ्रीमध्ये करणं, एवढ्या कमी किमतीत करणं फक्त ह्या दानशूर व्यक्तीच्या निर्णयामुळे शक्य होतं. त्यांनी मागच्या वर्षी पण असं एक डायलिसिस मशीन दिलं. यावर्षी पण आपण आम्ही स्पॉन्सर करताय. त्यांचं मन मोठं आहे. प्रत्येक गोष्टी त्यांचं काहीतरी मिळतच राहतं आणि हॉस्पिटल मदत होते, गरिबांची सेवा होते. आनंद ऋषीचं जे काय हे तत्व होतं किंवा प्रिन्सिपल होतं की बाबा गरिबांची सेवा व्हावी
पण पूर्वी या सगळे प्रकार करायला खूप पैसे लागायचे. म्हणजे आपण बायपास सर्जरी सगळ्यात मोठा उपलब्धी आहे. 5 लाख रुपयात मुंबई पुण्यात सर्जरी व्हायची ती आपण इथं फ्रीमध्ये करतो. अशा किती गोष्टी, पण हे सगळं फ्री म्हणजे फ्री शब्द बरोबर आहे, म्हणजे सगळ्या दायित्व लोकांच्या मदत असल्यामुळं आपण एवढं चांगलं करू शकतो. डायलिसिस पण आता प्रत्येक डायलिसिस आपल्याकडं दररोजचे 100 डायलिसिस फ्रीमध्ये होतात. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया रोजच्या 100 शस्त्रक्रिया आपण ऑलमोस्ट खूप कमी किमतीत करतो. आणि जे CT स्कॅन MRI जे रेट बघितले तर लोक टाक होतात. हे सगळं जे एवढं कमी किमतीत करणं, एवढी गरिबांची सेवा करणं, या रतिराजीसारख्या आणि कोठारी फॅमिलीसारख्या दानशूर व्यक्तीच्या देणगीमुळं हे होतं. सगळ्यांनी त्यांचे मी स्वागत करतो. मनापासून आभार मानतो की त्यांनी आज वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपलब्धी दिली. थँक्यू. या शिबिरातील तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण मोणोत यांनी मार्गदर्शन पण बोलताना सांगितलं, आजच्या जनरल सर्जरी शिबिरासाठी या हॉस्पिटलनं अतिशय अत्यल्प दर ठेवलेला असून यामध्ये अपेंडिक्स, इक्वायनल हर्निया व हायड्रोसिल या सर्जरीचा समावेश असून येथील अत्याधुनिक सेवेचा, मशिनरीचा व त्याही अत्यल्प दरात याचा गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन केलं. मी डॉक्टर प्रवीण मोनोत, सर्जन, आनंद ऋषीजी हॉस्पिटल, अहमदनगर. हॉस्पिटल सुरू झाल्यापासून मी इथं कार्यरत आहे. हे रुग्णसेवेसाठी एक अतिउत्कृष्ट संस्था आहे. श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या जन्मदिनाच्या 125व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर सध्या चालू आहे. आज जनरल सर्जरीचं शिबिर आहे. या शिबिरात अत्यंत सवलतीच्या दरात अपेंडिक्स, इंग्वानल हार्निया, हायड्रोसिल व इतर शस्त्रक्रिया जे सामान्यतः दैनंदिन असतात ते करणार आहोत. हे जे दर आहेत ते बाहेरपेक्षा फक्त 20 ते 25% आहे. तर गरीब रुग्णांना याचा अत्यंत फायदा होतो. शिवाय ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक आहे. 5 ऑपरेटिंग रूम आहे. सर्व फॅसिलिटी थिएटरमध्ये उपलब्ध आहे. आमच्याकडे जनरल सर्जरी व्यतिरिक्त इतर पण गायनेकोलॉजी, युरॉलॉजी, न्यूरॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी, जवळजवळ सगळे शस्त्रक्रिया इथे होतात. पूर्वी यासाठी 20 वर्षापूर्वी लोकांना पुण्या मुंबईला जायला लागायचं. आता बहुतांशी आपल्या इथे शस्त्रक्रिया होतात. या शिबिरात डॉक्टर प्रवीण मोणोत व डॉक्टर विवेक भापकर यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केलं. या शिबिराचा 107 रुग्णांनी लाभ घेतला. प्रकाश चलानी यांनी आभार मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.